माझ्या प्रिय वाघांनो, आज आपण चाललेलो मुरबाड येथे आणि भावांनो कुठला फार्म हाऊस बुक केलं ते तर नाही माहिती, पण डायरेक्टली चाललेलो आहे. आता आपली जी जोडीदार आहेत ते मस्तपैकी इथं गाडी बिडी घेऊन निघालेत, बांधून बिंधून निघालेत. आपण स्कार्फ नाही घेतला, रुमाल पण नाही आपल्याकडे. आता आपण इथून निघू भावांनो आणि थेट जाऊ. आता कुठल्या मार्गे जाईन मी तुम्हाला दाखवीन, आपलं फिक्स नाही. आपल्याला जायचं आहे एक्झॅक्ट बदलापूरमध्ये कुठेतरी फार्म हाऊस आहे, तर मी दाखवीन तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये की आपण एक्झॅक्ट कुठं जाणार ते. चला भावांनो जाऊ, लेट्स गो. आता आपण पोहोचलो कशेले मार्केटमध्ये आणि बघू शकता माझ्या मागे जो दिसतो कशेले मार्केट आहे. आणि आता आपण इथून जाणार आहोत पुढे मुरबाडमध्ये आणि मुरबाडमधून आपल्याला जो आपण फार्म बघितला आहे त्या ठिकाणी जायचं आहे. आता जाता आता बराचसा व्ह्यू दाखवायचा होता भावनं, पण मी एकटाच आहे त्यामुळे मला बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्या दाखवता येत नाही, पण दाखवून भावनं. मी या ठिकाणी लिंबू सरबत घेते. 40 किलोमीटर धीऱ्याला 40 किलोमीटरचं टेन्शन आलं आहे. तू झोपलेली आहे, आपला भाव आहे. भावाची तर या लिंबू सरबत घ्या मस्त की उन्हाळ्यामध्ये मजा करा. एकदम बादशाहवाला व्ह्यू दिसतोय, डायरेक्ट खतरनाक भावांनो, खतरनाक. आणि आपण पण आता ह्याच रोडने चाललेलो आहे, पूर्ण जंगलच जंगल आहे भावांनो. डायरेक्ट बादशाहवाला व्ह्यू दिसतो, बादशाहवाला. इथं 2 जण थांबलेत, व्हिडिओ वगैरे ते पण काढतात, आपण पण काढतोय. आता आपण इथून डायरेक्टली रस्ता शोधत शोधत जायचं आपल्याला, कारण की रस्ता हा खूप कठीण आहे आणि आपण कठीण रस्त्यावरतीच चालणारी पोर आहेत. सो चला लेट्स गो गाईज. आता गाडी चालवत चालवत आपण चाललेलो आहे. फुल घाटवाला सेक्शन आहे, झिगझॅग वाला सेक्शन आहे. गाडी बंद केली, बोललो पेट्रोल पण वाचल माझ्या गाडीचा थोडासा, म्हणून गाडी बंद केली. मोबाईल घेतला हातामध्ये आणि रापसाप करत तुमचा भाऊ चाललाय फिरायसाठी. आता समोरचा व्ह्यू दाखवतो भावनो, बादशाह व्ह्यू. लवकर बघा भावांनो, एकदम बादशाहवाला. समोरून जो व्ह्यू दिसतोय ना, डायरेक्ट नाचागत भावांनो, डायरेक्ट नाचागत रे. माझ्यासोबत कोण काढणारा व्हिडिओ नाही भावांनो, नाहीतर ना तुम्हाला डायरेक्ट जन्नत दाखवली असती, जन्नत. काय व्ह्यू आहे हा भावांनो, स्वर्गात आल्यासारखं वाटतं डायरेक्ट. दुनिया जाए भाड़ में, तुम्हारा भाई आए पहाड़ में. बस यही वाला विषय रख के तुम्हारा भाई घूम रहा है अभी फुल पिन्नत मध्ये भावांनो. आता आपण चाललोय या ठिकाणाहून पुढे हल्लू सरकत. मीच व्हिडिओ काढतोय, मीच गाडी चालवतोय. एक हातामध्ये धरलाय मोबाईल, एक हातात धरलाय हँडल. जर कधी समोरून कोण आला तर गापक्यान दिशी मला ठोकल आणि चापक्यान दिशी निघून जाईल भावानो. एकदम खतरनाक व्ह्यू आहे भावानो, खतरनाक. थोडीशी गाडी हलते बिलते पण नाद वाटते डायरेक्ट रे, नाद. काय खतरनाक आहे का नाही नाचागत. अरे तुमचा भाऊ बोललेला ना तुम्हाला, एकदम बादशाहवाला व्ह्यू आहे. व्ह्यू तर असणारच. माझं शर्ट बीट बघा, फुल कॉलर बिलर उडत चालले माझी. मी उडते तरी पण व्हिडिओ काय वाटणार नाही भावांनो. तुमचा भाऊ असं आहे ना की एकटं जर कोणतं काम हातात घेतलं ना तर तो केल्याशिवाय राहत नाही. मग बस मी घेतलं काम करायला, माझं जे काम आहे ते मी करणारच ना. मेरी जाने जुलबेंद्र. तिथं एक फोटोशूट केलाच जाणार. आता इथं फोटो काढणार भावांनो मी. आता डायरेक्ट नजाकत वाला व्ह्यू आहे, नजाकत वाला व्ह्यू म्हटल्यावर फोटो तर पाहिजेलच ना. मग काय आपल्या धन्नूला लावली भाऊंनो. इथं ही आहे माझी धन्नू आणि इथं लिहिलेलं आहे मिस्टर निक्स लाईव्ह, जो की माझंच चॅनल आहे. तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक आणि नाद गिरगिरा कमेंट करून टाका ना मेरी जाने जुलबुंद्रुद्रांनो आणि मित्रांच्या बहिणींनो. तुमचा भाऊ अशा ठिकाणी आलेला आहे जिथे की नुसता जंगल आहे भाऊंनो. हा जाण्याचा मार्ग आहे जो की मुरबाड रोड आहे आणि एकदम बादशाहवाला व्ह्यू आहे. फोटोशूट वगैरे पण पद्धतशीर मध्ये होऊ शकतो या ठिकाणी, पण एवढंच आहे की गाड्या वगैरे बघून करावे लागायला लागतील आपल्याला. जे काही आपला कार्यक्रम असेल तो गाड्या बघून करा भावांनो आणि नाद करून टाका तालुक्यामध्ये. पण आता मुरबाडच्या मार्केटमध्ये निघलो, हेल्मेट बिल्मेट मी पद्धतशीर मध्ये घातलेलं आहे, फुल पॅकिंग करून चाललोय. आता दोघांचं झालेलं आहे. आता आपण इथून जाऊ थेट आपल्या लोकेशनवर. या रोडवरनं आलोय आणि हा ब्रिजची ही नदी बघा, एकदम मस्त व्ह्यू दिसतो यार. हा बघा ना, पूर्ण जंगल आणि हा जंगलाच्या मध्ये हे आहे ब्रिज आणि हा ब्रिजच्याच बाजूला ही नदी आहे. पोरं बघा आंघोळ्या करतात.
भावांनो कसला खतरनाक व्ह्यू आहे यार, एकदम बादशाह यार. नदी किनारी आणि फुल पाण्याचा वगैरे आवाज येतोय, गार हवा. हे बघा ना, गावाकडे काय मस्तपैकी गाडी काढली. गावाकडे बोललो चला भावांनो आता मस्तपैकी फिरू वगैरे. अश्विनीला दिला फोन, अश्विनी मस्तपैकी व्हिडिओ काढते. तिला येत नाही एवढी काढता, पण काय आहे मी बोललो ना, तिला दिला अँगल बिंगल सेट करून मस्तपैकी तिने व्हिडिओ वगैरे काढली, शूट घेतली. गाडी झप 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 गाडी पळवली. झपक्यान दिवशी निघलो पुढं. भावांनो आता आपण लोकेशनच्या जवळपासच आहेत. फुल खड्ड्यांवाला रोड आहे. रोड असा आहे की खड्ड्यात रोड आहे का रोडमध्ये रस्ता आहे हेच समजत नाही, पण काय विषयवाला विषय नाही. आय थिंक माझ्या मते आता इथून राईटच मारावं लागेल. हा राईट आहे, आता राईट मारू, जाऊ सरळ दिसला आपल्याला ज्या विलामध्ये यायचं तो भावांना तिथं आपण परफेक्ट आलेलो आहे. चला जाऊ आता आतमध्ये आणि लगेच आतमधला पूर्ण व्ह्यू दाखवतो ना तुम्हाला तुमचा भाव. टिप 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 आहे का कोण. फायनली आम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला बोललेलो की रेडवूड विला आहे नाव, मी रोजवूड बोलतोय, तर रेडवूड विलाला आम्ही फायनली आलेलो भावांनो. आता तुम्हाला मी आतमधला जो व्ह्यू आहे ना एकदम बादशाहवाला व्ह्यू आहे, तर तो दाखवतो भावांनो. आणि जर तुम्ही फॅमिली सोबत या ठिकाणी येत असेल किंवा कपल सुद्धा येत असेल ना तर फुल एन्जॉय करू शकता भावांनो. तर मी दाखवतो तुम्हाला बॅक साईडून पूर्ण व्ह्यू. एंट्री आहे आणि भावांनो इथून आपण आतमध्ये चाललोय. फुल हलू पाऊल टाकतो जरासा पण तुम्हाला नॉईस वगैरे नको यायला. बघा पद्धतशीरमध्ये गार्डन वगैरे इथे पण मस्तपैकी तुम्ही आहे ना जे पाहिजे ते खेळू शकता. का व्हॉलीबॉल वगैरे खेळायला होऊ शकतो तुम्हाला. इथं लहान मुलांसाठी गेली जम्पिंग जपांग जंपक जंपक म्हणून आहे. आणि इकडं फुल प्यायला गेला बसलाय राहुल. आणि भावांनो हा स्विमिंग पूल आहे. आता आपल्याला डुबकी मारायची आहे, पण त्याच्या आधी आणि बघा हिचा बर्थडे, वाढदिवसाच्या लाख लाख करोडो करोडो अब्जो शुभेच्छा. आणि भावांनो आपल्याला आपण जो विला बुक केलाय तो हा आहे. आपल्याला याच्या आतमध्ये जायचंय आणि इथंच कुठेतरी एक कोपऱ्यामध्ये आपल्याला जागा पकडायची. हा विला आहे भावांनो. आणि इकडे आंबे काढायचे असतील तर इकडे यायचं. इकडे ज्यांना आंबे काढायचे त्यांनी आंबे काढायला इकडे यायचं. आता मी आतमध्ये जाऊ भावांनो आपण. मी तुम्हाला आतमधला व्ह्यू दाखवतो. आतमध्ये आल्यावरती तुम्हाला काय काय सुविधा भेटते. इथं पहिलं तर होम थिएटर आहे. मस्तपैकी गेली जम्पिंग जपांग जंपक जंपक गाणी लावू. आता आतमध्ये एंट्री केलेली आहे. आतमध्ये बाबा किचन बिचन दिलं आम्हाला भावांनो पद्धतशीर मध्ये. कॅरम बोर्ड वगैरे मस्तपैकी कॅरम बिरम पण खेळू शकतो. जर मी आलो मला झाली झोपायची इच्छा तर मी हाच बेड घेणार आहे. मस्तपैकी इथं पद्धतशीर मध्ये अशा तांगड्या लांब करणार आणि झोपणार आहे. ज्यांना बसायचं आहे त्यांच्यासाठी इथं बसायला दिलाय. फ्रीज बीज दिलाय आपल्याला भावांनो. थांबा आधी फ्रीज मध्ये काय आहे का बघू आपण. थांबा भावांनो मी आले फ्रीज मध्ये. अगं बाई 2-2 केक आहेत. हो बाई बियर येत काय नाही येत आपल्या कामाचं इथं काय नाही. हा माझा गॉगल आहे. अश्विनीने काढलाय कॉल. अश्विनीला आलाय कॉल. काय विषयवाला विषय नाही भावांनो. आता वरती बिरती जाऊ काय भेटतं आपल्याला काय नाही ते बघू. इकडं काय नाही इथं टॉयलेट आहे. अरे बंद. अरे भावांनो हे बघा आंघोळी बिंगोलीला करायला बाटटब आहे. आता यात झोपूनच आंघोळ उद्या तुम्हाला मी आंघोळ पण दाखवतो आपले. इथं बेडरूम दिलेला आहे. हा बेडरूम आहे भावांनो. फुल AC BC आहे. फुल पद्धतशीर मध्ये आहे. थांबा इकडे बेडरूम मध्ये पण गावात जा भावांनो. हा बघा इकडं पण एक बाटटब आहे. बाबो ज्यांना आंघोळी करायचे ना सगळ्यांना आपले आपले प्रायव्हेट वाले दिलेले. ज्यांनी त्यांनी आपली प्रायव्हेट आंघोळ करायची. इकडे काय नाही. इथं काय विषय नाही भावांनो. आणि खतरनाक आहे डायरेक्ट नाद आहे. नाद डायरेक्ट भावांनो नाद. थांब 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 भावांनो इकडे पण एक बेडरूम आहे. हा इकडे बेडरूम आहे. इकडे झोपलेले आहेत थोडेसे. जाऊ दे इथं नाही दाखवत मी. इथं हे बघा ही बाई आलेली. हिने खर्च केलेला आहे. या बाईचा जमिनीचा तुकडा गेलेला आहे. हा भावांनो त्यांनी आपल्याला आणलेले. चला काय विषय नाही आपण वरती जाऊ. वरती पण बघू काय माहोल आहे काय विषय नाहीये.
आणि आत्या पण आलेल्या आहेत, त्या चालल्या आता वरती, आपण पण चाललोय वरती. हो ना. आता इथे पण 2 बेडरूम आहेत. ह्या बेडरूम मध्ये सगळी म्हणजे स्ट्रक्चर सेमच आहे. एसी सर्व रूमला आहेत. ओके. तर एसीचा काही विषय नाहीये इथे. अरे इथे बाथटब नाहीये. ए बाबा तो खालचा घे. नाही खाली दोन्ही याला बाथटब आहेत. आणू का आपल्याला रूम? खालचा रूम घे. इथे का बाथटब आहे आपल्याला? दुसऱ्या बेडरूम मध्ये आलेलो भाऊ ना आपण. हो का? इथं मस्तपैकी एसी बीसी लावलेले आहेत. हा थांबा भावना, बाथटब आहे का बघू दे पहिला. हे खालचा रूम घ्या आपल्याला. हा इथं पण बाथटब नाही भावांनो, नको. हे दोन्ही पण रूम नको आहेत आपल्याला. जिथं बाथटब आहे ना तो वाला रूम घेऊ. वरती काय आहे का? ताल आहे ना. तर भावना तुम्हाला मी आता वरतून व्ह्यू दाखवतो पूर्ण वाला. चला आता वरतून व्ह्यू बघू आपण. हा भावना टेरेस आहे. अजून वरती पण मला जाता येईल. वरतून पण एवढं दाखवणार का खास नाही काय, पण काय विषय भावना मी जरा काला पडलोय. खूप ट्रॅव्हल केलंय आणि एवढं ट्रॅव्हल करून नंतरून मी बोलणं म्हणजे भावना नाही होत पॉसिबल. पण कसं आहे आपल्याला सवय आहे ना, मग बोलतो आपण. आता वरतून मी तुम्हाला दाखवतो थोडा व्ह्यू. तर चला काय विषय नाही. एकदम पद्धतशीर मध्ये आपण अख्खा रूम फिरलेलो आहे आणि रूमच रूम आहे इथे. आता जाऊ आपण परत खालती पण बघू अजून आपल्याला काय 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 बघायला भेटते इथे. आता मी तुम्हाला बॅक साईडून व्ह्यूला दाखवलं असतं, पण आपल्याकडे विषय कसं माहिती आहे भावांनो, त्यामुळे टाइम नाहीये. टीव्ही पण दिलेले आपल्याला. धीरज बघतोय फ्रीज मध्ये काय खायला आहे का. तो आल्या वेळेमध्ये बघ काय आहे का, बिस्किट आहे का भावना. इथे खायला काहीच नाहीये. बियर प्यायला पाणी पण नाही, नुसतं दारू येत. अगो तोंड धुतलं आणि तोंड पुसायला काहीच नाही भेटलं म्हणून हा बघा पडदा आहे. हा पुसलं, तोंड पुसलं. माझं टावेल होता, मी आणलेला टावेल. कुठे पावडर? झेड पावडर आहे का? ठीक आहे चला चालेल, मला काय विषय नाही. माझा एवढा विषय नसतो पावडर बिवडरचा. वरनं थांबा मी थोडीशी पावडर लावतो. पावडर लावून झालं ना किंवा आपण परत काय विषय असेल तर करून टाकू. ही झेड पावडर आहे, अशी घ्यायची, परत इथं ठेवून द्यायची. हो घेऊन टाका पावडर. नको मला गेला औषध बाबा नको तरी पण अशी पावडर लावायची. ओके भावना चला आता पावडर लावून झाली आपली. मस्त की गोरा दिसतोय. लगेच असा चष्मा घेतला. अन्ना के जैसा चष्मा लगा के कोकोनट में लस्सी मिला के आ जाओ सारे मूड बना के ऑल द रजनी फैंस ओलायबा. तर झाली आपली पावडर लावून. आता आपल्या धीरज चल उठ, उठ चल जेवून घेऊ चल. भावांनो आमचा टाइम गेला तरी आम्ही जेवतो, आमचा काय असा विषय नसतो. तर जाऊ आपण. त्याचा शोध राहू दे इथंच. आता घेऊ भावांनो जेवण बिवून. बघू आता मेनू मध्ये आपल्याला काय भेटतंय ते. पण काय विषय नाही, जे भेटेल ते खाऊ आपण. आणि खाऊन झाल्यानंतर मी बाकीच्या गोष्टी तुम्हाला दाखवतो. तर आता इथे सर्व करायला मॅडम जेवणामध्ये काय चिकन सुक्का आहे, चिकन काय चाकणं आहे. हो आणि पाणी आहे, भाकरी आहे, चपाती आहे. तुम्ही काय खाणार आहे? एक भाकर एक चपाती दे ना. आणि तू जो चकनावाला घेतलाय तो दे. हे नको व्हेज नको, नॉन व्हेज तो चिकन दे तुझ्या. ओके गाईज माझी प्लेट रेडी झालेली आहे. अश्विनी अगे भाकर दे ना. अश्विनी भावांनो एक चपाती आणि एक भाकर घेतली. विचार केला की कुठेतरी जागा बघतो, पण खुर्च्या एवढं पाहिजे तशा भारी नाही. ठीक आहे होतं ऍडजस्ट, कुठेतरी थोडंसं ऍडजस्ट होतो. हे बघा चपाती आणि भाकर घेतलेली आहे. थोडंसं दणका देतो तोपर्यंत धीऱ्या पण येतोय. धीऱ्या आला की जेव. तुमचा भाऊ चालला आता स्विमिंग पूल मध्ये डुबकी मारण्यासाठी. तर जाऊ आता आपण स्विमिंग पूल मध्ये डुबकी मारू. राहुलला घेऊन जाऊ आणि जाऊन गाड्यांनो आता थेट डुबुक 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 करू. हे बघू शकता इथे बॉडीगार्ड कसा आवाज आहे. आणि भावांनो हा आहे आपला छोटा हत्ती आणि हा बडा.
तर चला काय विषयाला विषय नाही. आता आपण एक दोन डुबक्या मारू. डुबक्या मारून झाल्या की त्यानंतर अश्विनीने आणले रिओ आपल्या तिघांसाठी, धीरज माझ्यासाठी आणि अश्विनीसाठी. मस्त की पिऊ आणि झोप. पाण्यामध्ये मारायची होती भावनो सूर. पहिला पाण्यामध्ये हात बुडवले, बघितलं पाणी थंड आहे का, नव्हता. पाया पडलो, मारली सूर मारली आणि समजलं बाबो पाणी जामच थंड आहे. एक सूर मारले आणि लगेच निघालो भावांनो. यार स्विमिंग पूल माझ्या मते आहे ना खूप छोटा आहे. मग धीरज मला बोलतो जा तिथे मस्तपैकी तुझा फोटो काढतो. पोचलो तिथं, धीरजला सांगितलं धीरज खचाक करून फोटो काढ. मस्तपैकी कांदा भजी आलेले आहेत. हे बघा प्लेट उचलतो थोडीशी. नाही प्लेट उचल ना. हे बघा भावांनो थोडेसे कांदा भजी आलेले आहेत. थोडेसे चाकून बघू आपण. छोटीशी मिरची, बेसन जास्त आहे पण मस्त आहे. हे बघा आता एवढे भजी आहेत आणि खाणारी एवढी जण आहेत. फक्त बेसन थोडं जास्त आहे पण मस्त भजी. हे बघ बेसन का आता दूध का कसे खाते बघा. हे बघा मस्तपैकी भजी वगैरे खाऊन झाले. आता अश्विनी आणि धीरज यांचं आताच नुकतंच लग्न झालंय. त्यांचा कपल शूट करू आपण. कपल शूट झाल्यानंतर बघू पुढचा प्रोग्राम. पाण्याच्या वरती तरंगायचं असेल ना तर अशी ट्यूब घ्यायची, मिडलला ठेवायची आणि बॉडी पूर्ण लूज सोडायची. मस्तपैकी वरती तरंगाला तुम्ही पण. फ्रेश वगैरे झालो आणि फ्रेश होऊन आता चालू आपण खाली जाऊ. मस्तपैकी खाली थोडासा बघू डेकोरेशन वगैरे पद्धतशीर मध्ये केलं. डेकोरेशन वगैरे बघू आणि नंतर बघू भाऊ काय तुमचा विषय असेल तो. ते सोन्याची अंगठी भेटली. गॅप कॉटे कोणाची तरी अंगठी भेटली. गॅप कॉटे थांब मी विचारून येतो. ए कोणाची तरी अंगठी भेटले. ए आहे का कोण? एक्सक्यूज मी या बेडरूम मध्ये आहे का कोण? अंगठी भेटले कोणाची आहे सांगा. सोन्याची आहे माझी. चला काहीच ज्यांची भेटलेली त्यांना देऊन आलो. ज्याची होती त्यानीच नेली. का रे खोटे. मला वाटलं माझ्या कॅमेराचा काय प्रॉब्लेम आहे बट विषय नाही. दूर आलेला आहे आणि भावांनी इथं मस्त पैकी. भावा काय चालतोय रे भावा? काय चालतंय? चिकन आहे ना. चिकन घेतले तालाला भावांनो. हे बघा फुल दूर येतं इकडून नाही मी भावांनो. या अँगलने मला दाखवता येतील पद्धतशीर मध्ये. हे बघा भावांनो हे चिकन आहे मस्त पैकी पद्धतशीर मध्ये लावलेत भाऊनी. आणि बघा अभी थोड़ा मैं बिजी हूँ. नहीं ले लो देख अब दोनों. ह्याच्यामध्ये दिसत नाही भावांनो थोडा अंधार आहे त्यामुळे दिसत नाहीये. नाही बघा पद्धतशीर मध्ये लावलेत. काही विषय नाही. जेवढे पीस आहेत ना घ्यायचे आणि नुसता द्यायचा दानका. उचलला पीस दिला. बरेचसे तळायला घेतलेले ते झाले की मस्तपैकी आपण खाऊ. आणि मग खाऊन झालं भावनो की रात्रीचा जो प्लॅन आहे ना आपला तो मी तुम्हाला सांगेन. रात्रीचा काय प्लॅन कसा होतो कसा नाही होतो तो. बट आता कसं आहे इथे जरसा माहोल जास्त आहे, पब्लिक खूप सारी आहे त्यामुळे थोडासा इश्यू होतोय. बट आपण आपल्या लेवलला जो असेल तो आपण ॲडजस्ट करू. बिकॉज ऑफ की बरीचशी पब्लिक आहे, लहान मुलं वगैरे सुद्धा आहेत. तर त्यामुळे विषय असं झालेला आहे की गोंगाट जास्त होतो. बट तुमचा भाऊ आहे जो की मॅनेज करेल. आता भावांनो विषय असा पण झालेला आहे की आपली बॅटरी खूप कमी राहिलेली आहे त्यामुळे ब्लॉग आय थिंक इथे क्लोज करावं लागेल शक्यतो. कारण की माझ्या मोबाईलमध्ये ना भावनो 500-600 फोटो क्लिक केले तरी इथं मुली जास्त आहेत. पण करू आपण विषय काहीतरी. रिलेटिव्ह वगैरे आहेत त्यांचे
सो त्यामुळे झालेला थोडासा इशू, फोटो वगैरे जास्त आले, बट काही विषय नाही आहे. मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग आपला जे काही असेल प्रोसेसनुसार ते संपूर्ण दाखवून आपल्या ब्लॉगमध्ये भावांनो. ब्लॉग पूर्ण बघा. आजचा ब्लॉग इथे संपवतोय कारण की माझी जी चार्जिंग आहे ना 1% राहिलेली आहे, तर मला पुढे ब्लॉग कंटिन्यू करता येणार नाही आहे. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भावांनो. नेक्स्ट टाइम मचू.